खोटे गुन्हे दाखल झालेत. माझं नाव विनाकारण अमेडिया कंपनी, पार्थ पवार किंवा कोमल तेजवानी, शीतल तेजवानी आणि कोण आहे ते अजून दिग्विजय सिंह पाटील यांना कधीही मी आयुष्यात बघितलेलं नाहीये, त्यांना भेटलेलो नाहीये, यांना कधीच माझा काही संबंध नाही, आर्थिक 1 रुपयाचाही संबंध नाही. त्यांच्यामुळे नाहक माझ्यावरती आरोप झालाय. माझी इमेज खराब झाली आहे. मी एक व्यावसायिक आहे, चुकीच्या पद्धतीने माझ्यावर गुन्हा दाखल केला. सर्वप्रथम तर सगळ्या माध्यमांचं धन्यवाद की आपण वेगवेगळे विषय पुण्यामधले आणताय बाहेर आणि त्या विषयांना वाचा फोडताय. आणि मी आता इतक्या वर्ष बघतोय तर माध्यम म्हणजे आता गेल्या 2 महिन्यामध्ये माध्यमांचं अस्तित्व खरं म्हणजे जास्त जाणवतं. तर जे पण काही आता माझ्या बाबतीमध्ये चर्चा चालू होती 7-8 दिवसामध्ये, तर त्याविषयी मी म्हटलं बोलूयात काय आहे ते. तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो सगळ्यांना की आता जो आरोप झाला माझ्यावरती सर्व माध्यमांमधून आणि सगळ्या ठिकाणाहून, तो असा होता की अमेडिया कंपनी आणि मी कोणता तरी व्यवहार केलाय किंवा पार्थ पवार, कोमल तेजवानी, शीतल तेजवानी आणि काय नाव आहे, नाही ते 3 जण आहेत ना, दिग्विजय यांच्याशी मी कोणता तरी व्यवहार केलाय. पण मी ते दिग्विजय, कोमल, पार्थ असे हे सगळेजण आहेत, यांना माझ्या आयुष्यात कधीही भेटलेलो नाहीये. मी त्यांना समोरासमोर पण कधी बघितलेलं नाहीये. माझा त्यांचा 1 रुपयाचाही आर्थिक व्यवहार नाहीये आणि त्यांच्याशी माझा कोणताही व्यावहारिक संबंध नाहीये. तर अमेडिया कंपनी यांच्याशी माझा कोणताही आर्थिक संबंध नाहीये. निव्वळ प्रशासनाच्या गैरसमजुतीतून आणि बाकी काही असेल त्याच्यातून हा आरोप करण्यात आलाय आणि माझं नाव नाहक त्या प्रकरणामध्ये गुंतवण्यात आलंय. त्याचा मला अनेक दिवस त्रास पण होतो. पुढे जाऊन मी सांगेन की माझ्या मिळकतीबाबत बरेच प्रश्न उपस्थित केले. जी मिळकत बोपुडी इथे आहे आणि ती सरकारी जमीन आहे आणि मी ती लाटण्याचा प्रयत्न करतोय किंवा ती हडप करण्याचा प्रयत्न करतोय, असं सर्व ठिकाणी चर्चा आहे. तर मी आता तुमच्याकडे एक सेट दिलाय पेपरचा आणि इथे दाखवतो मी या सेटमध्ये की 1775चं दस्त आहे किंवा त्या आधीपासून मोडी लिपीतलं दस्त आहे. तर त्या मोडी लिपीतल्या दस्ताचं मराठी ट्रान्सलेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. ही जागा पेशवे काळापासून विद्वंस माझ्या शेजारी बसलेले आहेत, हे ओनर आहेत जागेचे. त्यांचं अजून एक आहे की त्या मीडियामध्ये त्यांचं नाव जे आहे ते विद्वांस असं यायला पाहिजे, प्रिंट मिळावं. तर एच नाहीये, विद्वांस नाहीये, विद्वांस आहे, विद्वान पंडित, विद्वांस नाहीये. तर विद्वांस असं त्यांचं नाव आहे. तर त्यांना पेशव्यांनी दिलेली जमीन आहे. व्हेरी एज्युकेटेड फॅमिली आणि समाजाप्रती बांधील असणारी फॅमिली आहे. नाहक त्यांना या प्रकरणामुळे त्रास पण झालाय. म्हणजे मला पण त्याचं फार वाईट वाटतंय. म्हणून मी त्यांना म्हटलं आज तुम्ही या, आमचे फारच जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते विकणारे आहे आणि मी घेणारा असलो तरी सुद्धा हे तुम्हाला सांगायचंय. तर पेशवे काळापासून ही मिळकत आहे. त्या मिळकतीचे हे डॉक्युमेंट आहे पेशवे काळापासून, बरोबर. मोडी लिपीतला आहे. सगळ्यांकडे एक कॉपी आहे. मी अजून लागेल तर देतो सगळ्यांना कॉपी. सेकंडली, परवा खडसे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत पुरुष संतती आहे तोपर्यंतच ही जागा विद्वांसांची आहे. तर पुरुष संतती तुमच्या समोर आहे. त्याला वेगळं काही सांगायची गरज नाही. तर त्याच्या पुढे जाऊन 1775 नंतर वेळोवेळी तुम्हाला मोडी लिपीमध्ये त्याचे रेकॉर्ड सापडतील. त्यानंतर इंग्रजांनी पीटर डॉड कमिशन असं एक स्थापन केलं. पीटर डॉड कमिशनच्या अंतर्गत याचा एक ॲलिनेशन उतारा आहे. तो ॲलिनेशन उतारा जो आहे तो 1886चा आहे. 1886चा ॲलिनेशन उतारा आहे आणि त्या ॲलिनेशन उतार्यावरती सदर विद्वांस हे इनामदार आहेत, क्लास 2 इनाम आहे, हे असं याच्यामध्ये नमूद आहे. त्यानंतर तुम्हाला 1930 पासून ते आत्ता तक आहे. याचं म्हणजे जोपर्यंत सातबारा चालू होता
तोपर्यंत सातबारावरती विद्वांसांचं नाव आहे आणि शेतकी कॉलेज हे भाडेकरू असं नाव आहे. मुळामध्ये शेतकी कॉलेज हे पण नाव नाहीये, ऍग्रिकल्चर डेअरी असं नाव होतं. बरोबर, ऍग्रिकल्चर डेअरी असं नाव होतं. शेतकी कॉलेजचा इन्फ्लुएन्स आहे, कारण शेतकी कॉलेज ही संस्था आहे. सगळ्यात पहिलं समजून घ्या, शेतकी कॉलेज हे सरकार नाहीये. बरोबर, तर ही जागा शेतकी कॉलेजची असं म्हणू शकतात, ते सरकारची आहे असं म्हणू शकत नाही. तर शेतकी कॉलेजचं भाडेकरू म्हणून नाव होतं आणि विद्वांसांचं मालक असं नाव होतं. तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये 1953 साली इनाम ॲब्युल्युशन ऍक्ट आला, ज्या अंतर्गत इनामदार आहेत त्यांना मालक करण्यात आलं. दोन पद्धतीने करण्यात आलं, आयदर इनाम काढून घेण्यात आलं किंवा मालक करण्यात आलं. तर ह्यांचं इनाम जे आहे ते काढून घेण्यात आलेलं नाहीये, ते इनाम कायम ठेवण्यात आलंय. त्याचा फेरफार आहे, त्या फेरफारचा नंबर आहे 1578. मी आपल्याला सर्वांना हा फेरफारची एक कॉपी दिलेली आहे आणि मी आता इथे माध्यमांसमोर पण दाखवतो. या फेरफारला तथाकथित म्हणजे मला नाही वाटत महात्मा फुलेंना अशी इच्छा असेल की स्वतःचा वापर करून तिथले अधिकारी असं चुकीचं काम करत असतील म्हणून. तरी पण त्यांनी हा जो फेरफार आहे ज्याच्यातून विद्वांसांना मालकी देण्यात आली, ह्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी चॅलेंज केलं आणि ते चॅलेंज 2007 केलं त्यांनी आणि 2012 साली निकाली निघालं ते चॅलेंज. तर ते चॅलेंज काय होतं की विद्वांसांची मालकी जी आहे ती रद्द करण्यात यावी. पण त्याला चॅलेंज केलं आणि तुमच्याकडे चॅलेंजची म्हणजे ऑर्डरची कॉपी पण आहे. आता काय आहे, आमच्या बाबतीत जे लोक ऑर्डर देणार त्यांना हे असं दिसतंय की त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करणार, कारण आमच्या फेवरमध्ये. तर कोणी आमच्या फेवरमध्ये ऑर्डर दिली ते दाखवतो तुम्हाला. तर ही एक 2012 सालची ऑर्डर आहे. 2007 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठ, जे ऍग्रिकल्चर कॉलेज असं नाव आहे पण त्याचा ऍडव्हान्टेज ते घेत आहेत, नो इश्यू. तर त्यांनी चॅलेंज केलं 2007 आणि 2011 निर्णय लागला की तुमचं अपील फेटाळण्यात येत आहे. यांना 2053 साली मालकी बहाल करण्यात आलेली आहे आणि 2053 पासूनची आतापर्यंत ही मालकी आहे आणि याला आम्ही रद्द करू शकत नाही एवढ्या उशिरा. 1953 पासून आज तागायत मालकी आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्याच्यावरती कुठलं देते, टाउन प्लॅनिंग स्कीम. आता हा सर्वे नंबर 62 नाहीये, निव्वळ दिशाभूल करण्यासाठी सर्वे नंबर 62 असं केलं जातं. सर्वे नंबर जेव्हा असतो त्या सर्वे नंबरचं टाउन प्लॅनिंग स्कीम होते. आपल्याला सर्वांना जाणीव असेल की आपल्या इथे वेगवेगळ्या टाउन प्लॅनिंग स्कीम आहेत. तर ही संगमवाडी टाउन प्लॅनिंग स्कीम आहे. तर संगमवाडी टाउन प्लॅनिंग स्कीम अंतर्गत मला एक ग्लास पाणी पण. संगमवाडी टाउन प्लॅनिंग स्कीम अंतर्गत याचं टायटल रिस्ट्रक्चरिंग होतं, म्हणजे टायटल फिक्स होतं थोडक्यामध्ये. आणि 7/12पेक्षाही सुपरसीड हे टायटल असतं, कारण ह्याच्यावरती आर्बिट्रेटर असतो, तो जज असतो. त्या जजनी सर्वांचं हिअरिंग घेतलं आणि सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं की ह्याच्यामध्ये कोण मालक आहे, कोण भाडेकरू आहे. तर ह्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर कॉलेजला सुद्धा संधी देण्यात आली. ऍग्रिकल्चर कॉलेजनी संधी दिली. ऍग्रिकल्चर कॉलेजला जेव्हा संधी दिली तेव्हा ऍग्रिकल्चर कॉलेजने बघा काय म्हणलंय त्याच्यामध्ये, तुम्ही झूम करून बघू शकताय, त्याच्यामध्ये मी तुम्हाला वाचून पण दाखवतो. तर ऍग्रिकल्चर कॉलेजने तेव्हा असं म्हणाले की बाकीचे सर्वे नंबर त्यांच्या मालकीचे आहेत, पण हे 3 सर्वे नंबर आहेत त्यामध्ये ते भाडेकरू आहेत. तर श्री काळे स्टेट्स दॅट ही हॅज नो डॉक्युमेंट ऍट प्रेझेंट टू शो दॅट धिस लँड हॅव बीन हेल्ड बाय ऍग्रिकल्चर कॉलेज अंडर द लीज. त्यांच्याकडे ही जागा भाड्याने आहे याचं सुद्धा त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर पुरावा नाही. हे एका जज समोर त्यांनी दिलेलं स्टेटमेंट आहे आणि त्याची ही ऑर्डर आहे. ह्या ऑर्डर नंतर काय झालं, ह्या ऑर्डर नंतर ह्या जागेचं टायटल फिक्स झालं, ज्याला टायटल अँड टेन्युअर सर्टिफिकेट म्हणतात. इट इज सुपरसीड टू 7/12 आणि सगळ्याच डॉक्युमेंटला सुपरसीड करतो. आणि ते टायटल अँड टेन्युअर सर्टिफिकेट आहे इथे, तुम्ही याच्यावर पण झूम करू शकता. याच्यामध्ये इथे तुम्हाला नाव दिसेल, यशोदा नारायण विद्वांस.
यशोदा नारायण विद्वंस म्हणजे यांच्या आजी यांच्या नावाने ह्यांचं नाव लागलं इथे. पण यांच्या घरात पुरुष संतती होती तेव्हा पण, नाहीतर परत तुम्हाला अजून कोणीतरी कन्फ्युज करेल. तर त्यांचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर कॉलेज इथे भाडेकरू असं नाव आहे. बरोबर. तर ह्या डॉक्युमेंटला आव्हानित जर करायचं असेल, ह्या टायटलला आव्हानित करायचं असेल तर इथे खाली लिहिलंय पहा की तुम्हाला सिव्हिल कोर्टामध्ये याला चॅलेंज करावं लागेल आणि याच्यामध्ये फेरफार करावा लागेल. हे 1975 साली झालेलं डॉक्युमेंट आहे. आज तगायत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने याच्यावरती सिंगल ऍप्लिकेशन पण केलेलं नाहीये की आम्ही भाडेकरू नाहीये, आम्ही मालक आहे म्हणून. बरोबर ना. त्यांचं सरकार आहे ते, म्हणजे ते स्वतःहूनच घोषित करतात की आम्ही सरकार आहे. वेअरएज दे आर नॉट अ सरकार, ती एक संस्था आहे. बरोबर. आणि त्यांना जर जागा पाहिजे असेल, म्हणजे तुम्हाला सांगतो आम्हाला जागा पाहिजे असेल असं जर कुठल्याही सरकारी बॉडीला म्हणायचं असेल तर त्यांना भूसंपादन कायद्याअंतर्गतच जागा घ्यावी लागते. चौकात उभं राहून आरडाओरडा करून मीडिया बोलून फौजदारी गुन्हे दाखल करून जागेची मालकी प्राप्त करता येत नाही महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये. बरोबर. तर ह्यामुळे याच्यानंतर या जागेचं डीपीला नकाशा रिझर्वेशन हे मला पाणी ना बाळा. या जागेवरती नंतर तुम्हाला त्यांच्याच म्हणजे ऍग्रिकल्चरच्याच माणसांनी सांगितलं की त्या जागेवरती आरक्षण आहे म्हणून. पीएमपीएमएलचं आरक्षण आहे, पीएमटी डेपोचं आरक्षण आहे. तर त्या पीएमटी डेपोच्या आरक्षण पडलं ना तर 1987 साली डीपी प्लॅन तयार झाला. डीपी प्लॅन मध्ये पीएमटी डेपो सध्याचं पीएमपीएम असं आरक्षण पडलंय. कोणत्याही सरकारी जागेवरती आरक्षण पडत नाही. बरोबर. प्रायव्हेट जागा असेल तर आरक्षण पडतं. बरोबर आहे. त्यांनी पण कबूल केलं की या जागेवरती आरक्षण आहे. बरोबर. आज पीएमपीएमएल ला जागेला बस लावायला जागा नाहीये आणि हे हट्टाला पेटून येत की ही आमची जागा आहे. वेअरएज ती पीएमपीएमएल साठी महानगरपालिकेसाठी राखीव जागा आहे. बरं. आता आरक्षणानंतर पुढची प्रोसेस काय असते? ती जागा कलेक्टर संपादनाची प्रक्रिया करतो. ज्या कलेक्टरांच्या इनिशिएशननी आज माझ्यावरती FIR झाली आहे त्याच कलेक्टरनी ही जागा पीएमपीएमएल साठी पाहिजे म्हणून आम्हाला पत्र पाठवलं. इथे दिसेल तुम्हाला, हे बघा वरती नावं दिसेल विद्वंस फॅमिली, आणि प्रत्येक मेंबरला पत्र पाठवलं, एकाला नाही. तुम्हाला सगळ्यांची नावं दिसतील. प्रत्येक घरातल्या मेंबरला पत्र पाठवलं की ही जागा आम्हाला आवश्यक आहे. ती जागा आवश्यक आहे म्हटल्यानंतर पब्लिक पर्पज आहे, आम्ही त्याला मान्यता दिली. त्याला मान्यता दिल्यानंतर त्याचा एक अवॉर्ड तयार करण्यात आला, ड्राफ्ट अवॉर्ड म्हणतात त्याला, ज्याच्यामध्ये मोबदला लिहिला जातो. त्या मोबदल्यामध्ये कलेक्टर जिल्हाधिकारी त्याचे हेड असतात आणि त्यांच्या अंतर्गत हा एक रिपोर्ट तयार होतो. याला अवॉर्ड म्हणतात, त्याला निवाडा म्हणतात. या निवाड्यामध्ये मालकी हक्क कोणाचा आहे असं नमूद केलं जातं. तुम्हाला दाखवलं तसं हा टाउन प्लॅनिंगचा जो हे आहे हा माझ्या जन्माच्या पण आधीचा आहे. बरोबर. म्हणजे आणि हे जे आहे हा अवॉर्ड जो आहे तो पण जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला आहे. त्या अवॉर्ड मध्ये काय म्हटलंय पहा तुम्ही, तुमच्याकडे सगळ्यांकडे कॉपी आहे. त्या अवॉर्ड मध्ये असं म्हटलंय, सदर जमीन नोंद कृषी विद्यापीठाच्या नावे होण्यावर महसूल खात्याकडे पत्रव्यवहार चालू आहे असं कृषी विद्यापीठ म्हणतंय. तथापि वरील वस्तुस्थितीशी कृषी विद्यापीठाने कोणताही ठोस पुरावा कागदपत्रे सादर केलेली नाही. तसेच मालक म्हणून सातबारा सदरी त्यांचं कोणतंही नाव नोंद दिसून येत नाही. हे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि भूसंपादन ऑफिस या तिघांच्या सहीने हा तयार झालेला ड्राफ्ट आहे. याच्यामध्ये कोणाचा इन्फ्लुएन्स नाही, कोणीही नाही, आणि भूसंपादनाचा हा ड्राफ्ट आहे. बरोबर. यानंतर ह्या भूसंपादनासाठी त्यांनी काल ॲलिगेशन केले मीडियासमोर की यांनी खोटी मोजणी केली म्हणून. तर ह्या मोजणीची कॉपी आहे माझ्याकडे भूसंपादनाच्या, तुम्हाला दाखवतो. या भूसंपादनाच्या मोजणीची कॉपी आहे. यू कॅन झूम हिअर. ठीक आहे, मी बघतो. तर ही कॉपी आहे. तर ह्या भूसंपादनाच्या कॉपीमध्ये
ही भूसंपादन ही मोजणी कोणी केली आहे? तर भूसंपादन अधिकारी, कलेक्टर आणि PMPML यांनी संयुक्त केलेली मोजणी आहे. याच्यामध्ये खोटी असण्याचा प्रश्नच नाही. जर खोटी असेल तर त्यांना कोणाकोणावरती गुन्हे दाखल करणारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ मी असं पण म्हणत नाही महात्मा फुले कृषी विद्यापीठ गुन्हे दाखल करते. वेस्टेड इंटरेस्ट असलेले काही अधिकारी आणि त्यांच्याशी संलग्न असणारे बाहेरचे ऍक्टिव्हिस्ट नाहीये, म्हणजे ऍक्टिव्हिस्ट या नावाला धब्बा आहेत हे लोक, ही ब्लॅकमेलर आहेत, जी रवी पराटे बरोबर पूर्वी काम करत होती आणि आता वकील म्हणून समाजामध्ये मिरवत आहे. ठीक आहे. आता हे सगळं झाल्यानंतर काय झालं की याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे 7-12 नाव उडवलं असं ते सगळीकडे सांगतायत, बरोबर ना? किंवा तुम्ही पण सगळीकडे सांगताय की कोण आपले तहसीलदारांनी याचं 7-12 नाव काढलं असा आरोप आहे, बरोबर ना? तर मुळामध्ये सगळ्यांना माहिती असेल बरं का, मला 7-12 बंद झाल्याचं ऑर्डर. हा बोला. एकच सेकंद, एवढं शेवटचं संपवतो मग ऐकतो. झालं माझं 2 मिनिटाचं राहिलं. 7-12 इथे ना माझ्याकडे प्रॉपर्टी कार्ड आहे. प्रॉपर्टी कार्डवरती आमची नावं आहेत सगळ्यांची, माझं पण नाव आहे याच्यामध्ये. तर ह्या प्रॉपर्टी कार्ड जेव्हा तयार असतं तेव्हा 7-12 बंद होतात हे आपल्याला सर्वांना जाणीव असेल. त्यामुळे 7-12 बंद झालेला आहे आणि प्रॉपर्टी कार्ड अस्तित्वात आहे. प्रॉपर्टी कार्डला आतापर्यंत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कुठेही चॅलेंज केलेलं नाहीये. ते फक्त चौकात येऊन आमची जागा आहे असं म्हणजे त्यांच्या बळाचा चुकीचा वापर करून आरडाओरडा करतात. एवढंच मला सांगायचंय. त्यानंतर म्हणजे तेव्हाचे जे महसूल मंत्री होते त्यांनी स्वतः फोन करून आणि स्वतः सांगून याच्यामध्ये राहू दे, त्यांनी स्वतः सांगून माझ्यावरती FIR केली. त्यावेळेस FIR केली. त्या FIRच्या मध्ये हायकोर्टाची ऑर्डर आहे, मी याची पण कॉपी तुम्हाला दिली आहे. या हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये चुकीचा वापर, स्वतःच्या पदाचा चुकीचा वापर करून माझ्यावरती FIR केली आहे अशी याच्यामध्ये नोंद आहे. आणि त्यांचं मंत्रीपद हे फक्त भोसरी जागेत गेलेलं नसून त्यांनी माझ्यावर केलेली चुकीची FIR आणि भोसरी जागा घोटाळा ह्या अशा दोन गोष्टींमुळे त्यांचं महसूल मंत्रीपद गेलं हे मी तुम्हाला आठवण करून देतो. तर सद्यस्थितीमध्ये मी तुम्हाला इतक्या ऑर्डर दाखवल्या कोणाची. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विभागीय आयुक्तांकडे चॅलेंज केलं होतं की हे या जागेचे वारस नाहीये, ही जागा आमची आहे आणि यांचं वारस म्हणून नाव नोंदवण्यात येऊ नये. तर विभागीय आयुक्तांनी त्याचा निर्णय दिलाय आणि यांचं वारस कायम केलेला आहे. त्या निर्णया म्हणजे बघा आतापर्यंत जवळजवळ मी तुम्हाला 5 निर्णय सांगितले जे आमच्या फेवरमध्ये आहेत. म्हणजे ज्यांनी यांच्या फेवरमध्ये निर्णय दिले, आमच्या फेवरमध्ये निर्णय दिले, त्यांच्या सगळ्यांवरतीच सध्या प्रशासनाला FIR करावी लागेल असं दिसतं. ठीक आहे. माझा आरोप असा आहे की माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेत. माझं नाव विनाकारण अमेडिया कंपनी, पार्थ पवार किंवा कोमल तेजवानी, शीतल तेजवानी आणि कोण आहे ते अजून दिग्विजय सिंह पाटील यांना कधीही मी आयुष्यात बघितलेलं नाहीये, त्यांना भेटलेलो नाहीये, यांना कधीच माझा काही संबंध नाही, आर्थिक 1 रुपयाचाही संबंध नाही. त्यांच्यामुळे नाहक माझ्यावरती आरोप झालाय. माझी इमेज खराब झाली आहे. मी एक व्यावसायिक आहे, बांधकाम व्यावसायिक आहे. माझं कारण नसताना सगळीकडे माझी इमेज खराब झाली आहे, जी मला डेव्हलप करायला गेली. मी 25-30 वर्ष दिवस रात्र कष्ट करतो. मी शून्यातून आलेलो आहे इथपर्यंत. माझा आता परत मला इथून पुढे माझी इमेज, माझ्यावर कोण विश्वास ठेवेल मार्केटमध्ये? सगळ्यांना वाटेल हा फ्रॉड आहे, कारण सगळीकडे असं छापून आलं की मी क्रिमिनल आहे, मी फ्रॉड आहे, मी सरकारची जागा हडप करतो. तसं नाहीये. माझ्या जागेवरती मी जर सिक्युरिटी लावली आहे, तिथे मला PMPML ला हँडओव्हर करायची जागा, PMPML ने मला पत्र पाठवलंय की आम्हाला जागेची गरज आहे, आमच्या बस रस्त्यावर पार्क राहतात, आम्हाला पार्किंगसाठी जागा पाहिजे. तिथे जर मी माझ्या जागेवरती सिक्युरिटी लावली तर मी कसं ट्रेसपासर असू शकतो? वेअर ॲज जे मला कधी भाडं देत नाहीत, ज्यांनी जागा संपादन केलेली नाहीये, ते ट्रेसपासर आहेत ना. फक्त ते सरकार म्हणजे महात्मा फुलेंचं नाव घेऊन त्यांच्या नावाचा पण गैरवापर करून ह्या माझ्यावरती प्रशासनावरती दबाव आणतात आणि काही महसूल अधिकारी महसूल मंत्र्यांना पण मिसगाईड करतात. वेअरएज महसूल खात्याकडे या जागेची केसच चालू नाही शकत, कारण या टायटल अँड टेन्युअर सर्टिफिकेटमध्ये क्लिअर म्हटलंय की तुम्हाला दिवाणी न्यायालयात जावं लागेल.
तर माझा आरोप शब्द तर थोडा जास्त होईल, पण माझ्यावरती अन्याय झालाय, माझी नाहक बदनामी झालेली आहे आणि खूप वेदनादायक आहे, म्हणजे माझ्यासाठी पण आणि विद्वंस फॅमिलीसाठी पण. कारण रस्त्यावरून फिरताना तुम्हाला लोक बघतात, अरे हा फ्रॉड माणूस आहे म्हणून. कुठल्या? हा, कुठली? मी खरेदीने आलो. हा, मी प्रॉपर खरेदी घेतली जागा, प्रॉपर स्टॅम्प ड्युटी भरली आहे जागा. आणि त्यांचा अजून एक आरोप आहे, मी पाहिला परवा, की मी पॉवर ऑफ अटर्नीवरती स्टॅम्प ड्युटी भरलेली नाहीये. पॉवर ऑफ अटर्नी वरती मी कुठलीही सेल खरेदी विक्री नाहीये पॉवर ऑफ अटर्नी. मी प्रॉपर खरेदीने घेतलेली जमीन आहे आणि पॉवर ऑफ अटर्नी रिप्रेझेंटेशनची पॉवर ऑफ अटर्नी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर चालते, बरोबर ना. आणि आता ते तहसीलदार होते ना आता इथले, तर तहसीलदारांना हे दे ना मला ऍक्ट दे. लँड ट्रिब्युनल ऍक्ट सेक्शन 70 हा दिवाणी न्यायालयाचा ऍक्ट आहे, ज्याच्या अंतर्गत तहसीलदार हा जज म्हणून नेमला जातो. तिथे आम्ही फक्त अपील केलं होतं की हे भाडेकरू आहेत की नाहीयेत याच्यावरती सुनावणी करा. तर त्यासाठी 2 वर्ष केस चालली. 2 वर्षामध्ये यांनी ते भाडेकरू आहेत की नाहीयेत याच्याबद्दलचा एकही पुरावा दिला नाही आणि ते भाडेकरू नाही दिसत असं तहसीलदाराने ऑर्डर दिलं. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाला वाईट वाटायचं काहीच कारण नव्हतं, कारण ते म्हणतात ते मालक आहेत, ते भाडेकरू नाही आहेत असं तहसीलदार म्हणतोय ना. तुम्ही ऑर्डर वाचा सगळ्यांनी तहसीलदाराची काय. तो म्हणतोय भाडेकरू दिसून येत नाहीत. तो असं म्हणत नाहीये यांचं नाव हटवा, नाव काढा, कुठल्याही अभिलेखामध्ये बदल करा, असं कुठेच म्हटलेलं नाही त्या ऑर्डरमध्ये. त्या ऑर्डरमध्ये फक्त असं म्हटलंय यांनी कधीही भाडं दिलेलं दिसत नाहीये, यांनी कधीही भाडेकरार सादर केलेला नाहीये आणि ते स्वतः त्यांच्या डीननी तर आर्बिट्रेशनमध्ये सबमिट केलंय. तर तहसीलदाराने ऑर्डर केली की हे भाडेकरू दिसत नाहीये. त्या तहसीलदाराला पूर्णपणे मी ऑथेंटिक गव्हर्नमेंट रेकॉर्ड मधले डॉक्युमेंट दिले. मी ऍफिडेव्हिट करून दिलंय की आम्ही मालक आहे, हे भाडेकरू आहे. मी ऍफिडेव्हिट वरती लिहून दिलंय की ही जागा माझ्या मालकीची आहे आणि जागा माझ्या मालकीची आहेच ना. मी आता पण ऍफिडेव्हिट देईन. म्हणजे तुम्ही कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना विचारा, द्या ऍफिडेव्हिट म्हणून की ते जागेचे मालक आहेत म्हणून. त्यांचा रजिस्ट्रार हा ओनर आहे ना, रजिस्ट्रार हा कस्टोडियन आहे प्रॉपर्टीचा. त्याला सांगा बरं ऍफिडेव्हिट द्यायला. मी ऍफिडेव्हिट देतो ही जागा माझ्या मालकीची आहे. सो दे आर द ट्रेसपासर, आय एम नॉट. तो 2009 साली. पीएमपीएमएलनी याच्यामध्ये आम्हाला 20 पीएमपीएमएल नाही, पीएमटी सॉरी पीएमसी होती तेव्हा, त्यांनी आम्हाला 20 कोटी रुपये देऊ केले. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला या जागेचा मोबदला आम्ही 20 कोटी रुपये देतो. आम्ही त्याला पण मान्यता दिली होती, पण पीएमसीनेच आम्हाला पत्र दिलं म्हणजे की तुम्ही पैसे घेण्यापेक्षा टीडीआर घ्या. पैसे घेण्यापेक्षा टीडीआर घ्या, कारण तुम्ही बघितलं कलेक्टरने आम्हाला पत्र पाठवलंय ही जागा पीएमपीएमएल ला लागते, पण पैसे घेण्यापेक्षा टीडीआर घ्या हे त्यांचं पत्र आहे. आणि आपल्याला पण कळतं की शासनाच्या कस्टडीमधले पैसे घेण्यापेक्षा टीडीआर घेणं चांगलं आहे आणि जागेचा मोबदला घ्यायला पाहिजे ना. म्हणजे कलेक्टरने पत्र पाठवायचं आम्हाला की तुम्ही जागेचा मोबदला घ्या, नाही आम्ही म्हणायचं नाही हे आमची जागा आहे की नाही आम्हाला माहिती नाही, तर आम्ही तपासतो. असं तर नाही होऊ शकत ना. तर तो मोबदला आज तक मी घेतलेला नाहीये, तसंच तिथे आहे. 1 रुपयाला पण हात लावलेला नाही. टीडीआर साठी मी ऍप्लिकेशन केलं, टीडीआरचे ऍप्लिकेशन पूर्ण प्रोसेस झालं. तर सिटी इंजिनियरनी पण त्याला प्रोसेस केली, तर ती प्रोसेस केली, तो काही गुन्हा नाही होत ना. म्हणजे ते सिटी इंजिनियर जे प्रशांत वाघमारे आहेत त्यांनी पण त्याच्यात प्रोसेस केली. म्हणजे प्रोसेस अधिकाऱ्यांनी रेग्युलर प्रोसेस करणं म्हणजे गुन्हा होतो का? तर कोणीतरी ऍक्टिव्हिस्ट येऊन ओरडतो चौकात येऊन की ही सरकारी जागा आहे, लाटतायत, सरकारी जागा लाटतायत, आणि आमच्यासारख्या व्यावसायिकांना त्याला तुम्ही नसतं तर आम्हाला व्हॉइसच नाहीये. म्हणजे माध्यम नसेल तर कोणासमोर बोलायचं आम्ही? तर माध्यम आहेत म्हणून आमचा आवाज तरी पोचतोय. नाही, टीडीआर सर्टिफिकेशन झालेलं नाहीये. तेव्हाचे जे ऍक्टिव्हिस्ट होते, म्हणजे ऍक्टिव्हिस्ट ऍक्च्युली नाव चुकीचं आहे, ब्लॅकमेलर होते रवी पराटे, त्यांनी नाही सोडा हो, कोणाला ब्लॅकमेल करतात नाही, अन्याय होता ना. आता कोण करत? कधी? आता परवा तर कंप्लेंट का झाली मला माहिती नाही. मीच अभ्यास केला, माझ्यावरती एफआयआर का झाली आहे. मला 1 दिवस पेपर जमवायला लागले सगळे माझे फाईल, आणि मग तुमच्या समोर सादर व्हायला 2 दिवस लागले. माझं 1 मिनिट, आता माझं बोलणं पूर्ण झालेलं आहे.
मी माझ्या प्रॉपर्टीचं टायटल दाखवलंय. काही माध्यमांना साईट व्हिजिट करायची, मी साईटवर पण घेऊन जाईल त्यांना जागेवरती. हा, आता तुमचे प्रश्न एक एक करून विचारा, जेणेकरून मी त्याची व्यवस्थित उत्तर देऊ शकेल. मी म्हणाले काही महसूल अधिकारी आहेत, काही जणांनी पदाचा गैरवापर केला आणि गुन्हा दाखल झाला. नेमकं कोण आहे ते लोक? हे गुन्हा कोणी दाखल केला आता? आता नायब तहसीलदार आहेत. मी त्यांना जाब विचारणारच आहे की कुठल्या कायद्याअंतर्गत माझ्या म्हणजे काय प्रोव्हिजन काय माझ्यावरती गुन्हा दाखल करायची. गुन्हा म्हणजे इट इज अ क्रिमिनल ऍक्ट ना. मी खोटा पेपर दाखल केलाय किंवा मी फ्रॉडुलंट केलंय, मी खोटा ऍफिडेव्हिट दिलंय, खोटी कागदपत्र दिली आहेत किंवा मी खोटा कायद्याचा वापर केलाय, मी एकही खोटं काम केलेलं नाहीये, तर कशासाठी गुन्हा हे मीच विचारणार आहे कलेक्टरला. आणि ज्या कलेक्टरने मला पत्र दिलं ही जागा पाहिजे म्हणून. तुमची 9 जणांवर गुन्हा दाखल झालाय, तुम्ही जागा तुमच्या मीडियावाल्यामधूनच नाही. आता मला असं वाटतंय की माध्यम आणि महाराष्ट्र दोन्ही पण हुशार आहेत की असं का झालंय ते. आणि म्हणजे तुम्हाला अनऑफिशियली पण तहसीलदारांनी गुन्हा दाखल केला असेल तर त्यांनी काय चौकशी केली असेल ना. मला कोणी चौकशीला बोलवलेलं नाही. मला असं कळलं रात्री 1:30 वाजता गुन्हा दाखल झाला म्हणून. मला कोणीही विचारलेलं नाहीये की बाबा तुम्ही काय केलं. म्हणजे नॅचरल ऑफ जस्टिस आहे की नाही विचारायचं ना मला. मी कोण तुम्ही FIR वाचा. मी तुम्हाला तेच सांगतोय, अमेडिया कंपनी आणि मी यांचा दुरान्वयी संबंध नाहीये. मी 1 रुपयाचा व्यवहार केलेला नाही. अहो मला नाही ना माहिती. मला तुम्ही तेच सांगतो, मी तुम्हाला माझे सगळे पेपर दिलेत मी. आता त्यांचं काय म्हणणं आहे, मी अमेडियाला कोण नाही अमेडिया कंपनीला मी जमीन विकली असं म्हणणं आहे ना त्यांचं. मग माझं बँक स्टेटमेंट समोर आहे, माझं सगळं समोर आहे. नाही काय संबंध. अहो नाही आलेत ना, आम्ही कोणालाच काही दिलेलं नाहीये. अहो सर तुम्ही शोधा ना काय मिसगाईड करण्यासाठी का काय आहे ते. मी माझी बाजू मांडणार नाही. मी माझ्या जमिनीच्या टायटल बाबत आणि माझ्या आरोपांबाबत बोललोय. अमेडिया आणि त्याचे पार्टनर्स ते काय करतायत ह्याच्यावरती मी भाष्य करणार नाही. तुम्हाला सांगतो की FIR करताना व्यवस्थेने प्रशासनाने अभ्यास करून FIR दाखल करायला पाहिजे ना. आणि ज्यांना घेताय आपण FIR मध्ये त्यांना विचारलं तर पाहिजे. बरं कोणी बाकीचे पळून गेले असतील, मी तर जागेवर आहे ना. मी सगळ्यांना फोनवर अवेलेबल आहे, मला विचारायचं ना. तहसीलदारांच्या निलंबनाच्या ऑर्डर वरून आली, मुख्यमंत्र्यांकडून आली. सगळं प्रकरण त्यांनी अगोदर बघितलं असेल सगळं पुण्यामध्ये. मला नाही माहिती सर. मीच आश्चर्यचकित आहे हे सगळ्यासाठी का झालंय. म्हणजे माझा थोडा कायद्याचा अभ्यास आहे, पण अशा पद्धतीने क्रिमिनल ऑफेन्स होत नाही कधी. अशा पद्धतीने गुन्हा दाखल होत नाही. बेसिक अभ्यास तर करायला पाहिजे. म्हणजे रात्री 12 वाजता ठरवतात आणि 1:30 वाजता गुन्हा दाखल करायची ही प्रोसेस नसते कधी. कोणावरती बघा माझ्याकडे कुठलंही आलेलं नाहीये. FIR आली आहे ना. FIR तर काय म्हणजे FIR ती न टिकणारी आहे. स्वतः आता म्हणजे तुम्हाला पण अनऑफिशियली कलेक्टर वगैरे सांगतायत ती FIR चुकीची झाली आहे. फक्त त्या चुकीच्या FIR मध्ये माझी नाहक बदनामी झाली एवढंच मला सांगा. तुमची प्रॉपर्टी विकली तर तुम्ही त्यांच्या विरोधात स्वतः गुन्हा दाखल करा. माझं काय संबंध गुन्हा दाखल करायचं, कारण नाही झालं ना. ऐका जरा आता, बरोबर तुमचं म्हणणं बरोबर आहे. कोणी पण उठेल आणि हा कोणाच्याकडे खरी आहे, कोणाकडची तुम्ही सांगा. बोला हा एकच प्रश्न आहे ना. हा तुम्ही सगळ्यांच्या विरोधात बदनामीचा गुन्हा दाखल करणार. ऐका मी माझं सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुन्हा माझ्यावर जो दाखल झालाय तो रद्द करण्याची माझी आज फर्स्ट प्रायोरिटी आहे. आणि माझी जी बदनामी झाली आहे ती क्लिअर करणं एवढीच आहे. माझ्याबरोबर कायदेशीर कोणाचाही करार नाहीये किंवा सगळीकडे कोणीतरी सांगितलं की माझा आणि अमेडिया कंपनीचा अग्रीमेंट आहे किंवा मी विकली आहे त्यांना. ह्यानी म्हणजे त्यांचा आणि माझा वाद तयार होत नाही.
आणि मी त्यांच्यावर विरुद्ध कुठलाही गुन्हा पण दाखल नाही करू शकत. कोणी विकली? अहो त्याला डॉक्युमेंट लागतं ना, म्हणून नाही होत काही. तेच सांगतोय मी तुम्हाला, तुम्ही त्यांनी केलेली ऑर्डर वाचा. कोणी तहसीलदारांचं निलंबन कशासाठी आहे? ऍग्रिकल्चर लँडच्या निर्णयासाठी ना. त्यांचा निर्णय वाचा. त्या निर्णयामध्ये कुठला ऍक्ट आहे तुम्ही मला आता सगळ्यांनी, म्हणजे कुठली अशी ऍक्शन आहे ज्याच्यानी गुन्हा दाखल होऊ शकतो? तुम्ही आता मला विचारलं तर मी त्याचं क्लिअरिफिकेशन देतो. नाही 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 जागेबरोबर. अच्छा, तुम्ही मला वाटतं तुम्ही मिस केलं माझं ऐकणं. म्हणजे मी सांगितलेलं की ती ऑर्डर कुठली तहसीलदारांची मी सांगितलं. बरं सांग. माझ्याकडे आता कागदपत्र नाही असं नाही की नाहीच आहे. कोण मध्ये बघा एकदा तुम्ही सांगता नाही ऑर्डर. हो आता नाही ना, मग आता पण द्यायला पाहिजेत ना. तेव्हा नव्हती, आता द्या. कोर्टात देतील ना मग द्या की. तुम्हाला दाखवतो अजून एक कोर्टाची कोर्टाचं अजून एक दाखवतो. हायकोर्टाचं कारण त्यांनी तारखा घेतलेला. बरं नाही नाही, एक एक प्रश्न मीच होईल माझा. कोणावरती गुन्हा दाखल करायचा मी? अहो ऐका, तुम्हाला सांगतो. तुम्ही असं आता इथे उभं राहून म्हणाला की माझी जमीन आमेडिया कंपनीला विकली. यांनी दस्त तयार नाही होत ना, किंवा माझी जागा ट्रान्सफर नाही होत. मग ते आता गुन्हा रद्द करण्यासाठी मी प्रयत्न करतो ना. हा कोणी ताबाने सांगितलं? माझी जागा माझ्याकडेच आहे. नाही बदनामी झाली आहे, माझी बदनामी झाली आहे. त्याचं मी अभ्यास करून ठरवेल आता कोणावरती काय ऍक्शन घ्यायची. बघा, ज्यांनी चुकीचा ऍक्ट केलाय माझ्या अगेन्स्ट, अभ्यास न करता, माझं काय म्हणणं नाहीये त्यांनी करायला नाही पाहिजे. त्यांनी गुन्हा दाखल केला तरी काय हरकत नाही. दिलं ना नायब तहसीलदारांनी. नायब तहसीलदारांनी गुन्हा दाखल केला ना. काय 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 पाहिजे तुम्हाला? कधी झाला माझ्यावर गुन्हा दाखल? मी सांगितलं ना, कुणाशी तक्रार करू? अहो तुम्ही मला विचारताय, मी पोलिसांकडे सांगायला पाहिजे. पोलिसांना विचारा ना, मला विचारायला पाहिजे म्हणून. हा मग मी बघेल ना आता कायदेशीर प्रक्रियेने. मग मी करणार ते. हो मी बोलणार ना. मी आता काय गुन्हा कॅन्सल करायची प्रक्रिया सुरू केली. मग ते विचारणारच आता जाऊन मी कलेक्टरला. ज्यांनी कंप्लेंट केली ना त्यांच्याकडे जाणार इथून मी, की माझ्यावरती गुन्हा का दाखल केला. तक्रार देणार आहात का? हो मग काय तक्रार देणार ना मी. तक्रार देणार ना. माझ्यावरती ज्यांनी तक्रार केली आहे ना खोटी, त्याच्यावरती मी तक्रार करणार आहे 100%. कशाला आयुक्तांना? सगळ्यांना कोर्टात खेचणार मी ना आयुक्तांना वगैरे भेटणार. मी हायकोर्टात खेचणार सगळ्यांना ज्यांनी चुकीच्या पद्धतीने माझ्यावर गुन्हा दाखल केला. मला वाटतं प्रश्न एकदम विरुद्ध आहे. तुम्ही 1775 मध्ये ते आता आहेत. इनामी जमीन आहे ना सर, इनामी जमीन आहे. इनाम दिली ती जमीन ती विकू शकतात. सर मी तुम्हाला मगाशी 1578 हा माझा फेरफार दाखवला, ज्याच्यामध्ये इनाम संपुष्टात आणलं आणि यांना मालकी दिली. बरोबर. त्यानंतर मी तुम्हाला दुसरी पण एक ऑर्डर दाखवली ज्याच्यामध्ये यांना मालक सिद्ध केले. प्रॉपर्टी कार्डवर पण हे मालक आहे. त्यामुळं म्हणजे जेवढं आपल्याला कळतं, जो रेकॉर्डवरती मालक आहे तो स्वतःची जागा विकू शकतो की नाही. तर त्यांनी विकली आणि मी घेतली. नाही मी मला माझी तर
तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. माझी खूपच बदनामी झाली आहे आणि मला व्यवसाय करणं आता याच्या पुढे खरंच कठीण जाणार. फक्त जे लोक माझ्याशी व्यवहार करतात त्यांना माझ्याबद्दल माहिती आहे की हा चांगला माणूस आहे. पण आता आता मी याच्यावरती नक्कीच हायकोर्टामध्ये तक्रार करतो. नाही नाही, माझ्यावर काही दबाव विवाह नाही सर. महाराष्ट्रात राहतो आपण, काय दबाव विवाह काय नसतोय. कोण करणार ना? अहो आता 2च दिवस तर झाले ना. पहिल्यांदाच तर मी तुमच्या समोर आलो. यांचा प्रश्न असा आहे की राजकीय दृष्ट्या मला काय मोहरा बनवण्यात आलंय का? मला तसं वाटत नाही, कारण मोहरा जरी बनवायचं असतं तरी त्यांनी अभ्यास करून FIR केली असती.